नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला पाहायचं आहे कोतवाल पद भरती या संदर्भामध्ये असणारा जो काही जी.आर. असेल किंवा त्याच्या संदर्भामध्ये असणारा जी काही प्रक्रिया असेल, या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. हे पाहू शकता तुम्ही 25/8/2026 रोजी असणारं परिपत्रक आपल्यापर्यंत मिळालेलं आहे, ज्यामध्ये तहसीलदार जालना, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जाफराबाद, अंबड, परतूर आणि मंठा या जालना जिल्ह्यातील तहसीलदारांसाठी असणारे हे परिपत्रक आहे, ज्यामध्ये विषय आपल्याला दिसतोय बघा, महसूल सेवक, ज्याला आपण कोतवाल पद भरणे म्हणतो. आणि जे 2026च्या प्रक्रियेमध्ये म्हणजे 2026 या वर्षी असणारी जी काही प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये आपल्याला हे पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. चला, आता यांनी काय काय म्हटलेलं आहे ते पण आपण बघू. बघा, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की शासन उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 मधील शासन निर्णयानुसार नमूद महसूल सेवक, त्याला आपण कोतवाल म्हणतो, पदभरतीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अथवा नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीमार्फत महसूल सेवा संवर्गातील 2912 पदांची भरती प्रक्रिया त्वरित करण्यात यावी. म्हणजे जो निर्णय आलेला आहे, ज्या निर्णयानुसार 2912 पद भरणार आहेत. लक्षात घ्या, 2912 टोटल महाराष्ट्रामध्ये पद भरणार आहेत, हे लक्षात घ्या. आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार त्यानुसार तिथे पदांची संख्या दिलेली आहे. जसं की सोबत जोडलेल्या जिल्हाधिकारी रिक्त पदांच्या पत्रानुसार जालना जिल्ह्यातील एकूण 47 पद रिक्त आहेत. आता जालना जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावचे पद रिक्त झालेले नाहीत, लक्षात असू द्या. त्यातल्या फक्त 47च रिक्त पदांची जी जाहिरात आहे ही जालन्यामध्ये येणार आहे. म्हणजे जेवढी काही पदं आहेत यामधल्या फक्त 47 गावातलेच असं आपण म्हणू, कारण प्रत्येक गावामध्ये एक पद असणार आहे. तसेच कोतवाल पदांची पदे भरताना संदर्भातील क्रमांक 2 येथील शासन निर्णयानुसार सुधारित तरतुदींचे काटेकोर पालन करून त्याचप्रमाणे कोतवालांची पदे भरली जाणार याची दक्षता निवड समितीने घ्यावी. तसेच सदरची पदभरती प्रक्रिया 30/11/2000 पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पार पडली जाईल याची दक्षता घेण्याबाबत कळवणे. आता सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे हा भाग लक्षात असू द्या की 30/11/2026 म्हणजे जो काही नोव्हेंबर महिना आहे, या नोव्हेंबर महिन्याच्या अगोदर 100% जी काही असणारे भरती प्रक्रिया, ही 100% भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. म्हणजे राहिलेल्या ह्या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व जे काही पदं आहेत हे कोतवाल पद हे भरले जाणार आहेत. त्यामुळं तुम्ही अभ्यासाला लागायचं आहे. आता जाहिरात कधी येणार आहे आणि हे सगळा जो काही भाग आहे हा आपल्याला भाग इथं बघायचा आहे, तो पण आपण भाग बघू. ठीक आहे. आता याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला सांगितलंय बघा की आपल्याला इथे दिलेल्या ज्या जाहिरातीच्या आहेत त्यांनी आता हे कधीपासून मागवलेले आहेत बघा, 24 ऑगस्ट 2026 ते 9 सप्टेंबर 2026 पर्यंत जी काही मंजूर पदं जी आहेत ही मंजूर पदं यांचे मंजूर पदं करून घ्यायचे आहेत, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बिंदू नामावली नोंद वही मंजूर करून घेणे. म्हणजे एवढ्या तारखेपर्यंत जेवढी काही पदं आहेत एवढी पदं तिथं तुम्हाला त्याला मंजूर करून घ्यायची आहे. त्यानंतर 2 कोतवाल भरती कामी उपविभागीय अधिकाऱ्यांचे अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करणे. जी काही निवड समिती आहे ती निवड समिती कधी गठीत करणार आहे? 10 सप्टेंबरला निवड समिती गठीत करणार आहेत. त्यानंतर कोतवाल भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करणे. सर्वात महत्वाचा आहे आपल्यासाठी हा पॉइंट. पर्याय ऑप्शन नंबर जो 3 दिसतो इथं तो आहे 15 सप्टेंबर 2026. लक्षात असू द्या, 15 सप्टेंबर 2026 ला जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. 15 सप्टेंबर पासून ज्या काही कोतवाल पदाच्या जाहिराती आहेत ह्या कोतवाल पदाच्या जाहिराती येणार आहेत. आणि तसेच ही जी काही भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रिया इथे आपल्याला दिसतंय की ही भरती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होणार आहे, तर इथे सांगितल्यानुसार इथे दिसतंय आपल्याला की 30/11/2026 पूर्वी म्हणजेच नोव्हेंबर मध्ये सगळी भरती प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होणार आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी जे काही आहे आतापासूनच अभ्यासाला लागायचं आहे. पुढचा इथालचा जो काही महत्वाचा पॉइंट आहे ते म्हणजे लेखी परीक्षेसाठी पात्र अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे. म्हणजे जो काही यादी आहे म्हणजे 15 तारखेला जाहिरात येणार आहे आणि 30 तारखेला जे पात्र आणि अपात्र विद्यार्थी आहेत म्हणजे लेखीसाठी त्यांना काय करणार आहे त्याची यादी लागणार आहे. लक्षात असू द्या, अगोदर यादी लागणार आहे, त्यांचे हॉल तिकीट येणार आहेत आणि हॉल तिकीट आल्याच्या नंतर तुम्हाला पेपरला जायचं. म्हणजे पेपर साधारणतः पेपर जो काही आहे तो पण आपल्याला इथं बघायचा आहे कधी होणार आहे काय होणार आहे. तर
आणि त्यांनी स्पष्ट सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला त्यांनी दिलेल्या आहेत. त्यामुळं तुमच्या 30 तारखेपर्यंत जे आहेत हे 30 तारखेपर्यंत फॉर्म चलतील असा त्याचा अंदाज आहे. पुढे काय म्हटलेले आहेत बघा, ज्यांना प्रवेश पत्र पोस्टाने प्राप्त झाले नाहीत अशा उमेदवारांना तहसील कार्यालयातून प्रवेश पत्र देणे. म्हणजे आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की एक ऑनलाईन होते एक ऑफलाईन होते, हे अजून कन्फर्म झालेलं नाही. आणि यांनी जिथं सांगितलं की प्रवेश पत्र पोस्टाने प्राप्त झाले नाहीत अशा विद्यार्थ्यांना उमेदवारांना तहसील कार्यालयातून प्रवेश पत्र देणं आहे. म्हणजे आता इथे जो काही हा कॉलम आहे या कॉलम बद्दल आपल्याला आत्ताच सविस्तरपणे सांगता येणार नाही. ज्यावेळेस पूर्ण जाहिरात स्पष्ट होईल त्यावेळेस आपण त्याचा पूर्ण जे काही डिटेल आहे ते पाहू. त्यामध्ये त्यांनी काय सांगितले 1/10/2026 ते 3/10/2026 म्हणजे शक्यतो जे काही ऑनलाईनच तुम्हाला त्यांचे प्रवेश पत्र जे आहेत ते मिळतील. ते 1 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबरच्या दरम्यान तुम्हाला तिथे मिळणार आहेत. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आपला ते म्हणजे लेखी परीक्षा कधी होणार, तर लेखी परीक्षा होणार 4 ऑक्टोबर रोजी. 4 ऑक्टोबर 4/10/2026 रोजी 11 ते 12:30 म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये पेपर द्यायला किंवा तुमचा जो लेखीचा पेपर आहे हा लेखीचा पेपर इथे होणार आहे, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. म्हणजे तुमचा 4 तारखेपर्यंत जो तुमचा पेपर आहे 4 ऑक्टोबर पर्यंत ही तुम्हाला डेट तिथे दिलेली आहे. आणि त्यानंतर आपण पाहिल्याप्रमाणेच की 30 नोव्हेंबरच्या अगोदर सर्व भरती प्रक्रिया जी आहे ही भरती प्रक्रिया काय होणार आहे, पूर्ण होणार आहे. याच्या संदर्भामध्ये असणारा जो पूर्ण अभ्यासक्रम वगैरे असेल, जाहिरात डिटेल असेल, याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच याच्या संदर्भामध्ये असणारे पेपर्स जे असतील, मागील वर्षी झालेले जे पेपर्स असतील, हे सर्व आम्ही आमच्या या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आत्ता चॅनल सबस्क्राईब करा आणि जे काही नवीन अपडेट येत राहतील याच्या संदर्भामध्ये तुम्ही वेळोवेळी व्हिजिट द्या. आणि आपण जो काही कोतवाल पेपर आहे या कोतवाल पेपरसाठी ऑनलाईन गणिताची जी बॅच आहे, गणिताचा जो भाग आहे गणित बुद्धिमत्ताचा, हा भाग सुद्धा कंटिन्यू करणार आहोत. कारण यावेळेस 100 मार्काचा पेपर आहे, लक्षात असू द्या. प्रत्येक वेळी या पेपरचा जो काही पॅटर्न आहे तो चेंजेस झालेला आहे. मग 100 मार्काचा जर पॅटर्न झाला असेल तर मला असं वाटतं की यामध्ये 25 प्रश्न किंवा 30 प्रश्न गणित बुद्धिमत्ताचे राहण्याची शक्यता असू शकते. शक्यता म्हणायला लागलो मी, अजून आपल्यापर्यंत त्याची पूर्ण जी काही जाहिरात आहे ही आलेली नाही. त्यानंतर आपण याच्यावरती पूर्ण सविस्तरपणे विश्लेषण करूयात. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करत चला आणि नवीन व्हिडिओ जे येत राहतील त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.